Spotlight, an ABP News Network initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व जणांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे हृदयविकारावरती मात, अर्थातच हृदयमित्र कार्डियक इन्स्टिट्यूटचे असणारे नवीन उपचार. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट असणारे म्हणजेच हृदयरोग तज्ज्ञ आणि ज्यांना संपूर्ण जग हृदयमित्र म्हणून ओळखतो असे डॉक्टर राहुल सावंत सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर राहुल सावंत सरांची. नमस्कार. नमस्कार सर. डॉक्टर राहुल सावंत सरांचं व्यक्तिमत्व आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे. मला आवर्जून सांगायचं वाटतं की बीजे मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणून MD मेडिसिन ही पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी विशेष करून केम्ब्रिज UK या ठिकाणी राहून म्हणजेच केम्ब्रिज विद्यापीठातून कार्डिओलॉजीमधलं पुढचं प्रगत प्रशिक्षण घेतलं. याच ठिकाणी ते थांबले नाहीत, तर पुढे जाऊन अमेरिकेमध्ये त्यांनी फेलोशिप संपादन केली. कार्डिओलॉजी म्हणजेच हृदयावरील जे नवीन नवीन उपचार आहेत, जे नवीन तंत्रज्ञान आहेत, हे या ठिकाणी राहून त्यांनी आत्मसात केलं. पण त्याच्या पुढे जाऊन आता ते पुण्यातील सर्व नामवंत हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तज्ज्ञ म्हणजेच इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून आपली सेवा देत आहेत. ज्यामध्ये विशेष करून मला सांगायचं वाटतं की दीनानाथ हॉस्पिटल आहे, रुबी हॉल क्लिनिक आहे, वाडिया हॉस्पिटल आहे, नोबल हॉस्पिटल आहे, जहांगीर हॉस्पिटल आहे. पुण्यातील सर्व नामवंत हॉस्पिटलमध्ये आज डॉक्टर राहुल सावंत सर इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून आज सेवा देत आहेत. हृदयविकार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हार्ट अटॅक डिसीज हा पहिल्यांदा येतो, म्हणजेच ज्याला करोनरी आर्टरी डिसीज म्हटलं जातं, हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा आजार, ज्याच्यामध्ये अंजायना किंवा इतर शब्द आपण नेहमी ऐकत असतो. पण त्याच अनुषंगाने हृदयाच्या झडपांचे आजार म्हणजे व्हॅल्व्युलर डिसीज आहेत, कंजेनायटल हार्ट डिसीज म्हणजे जन्मजात हृदयविकार आहेत, हृदयाच्या नाडीचे किंवा ठोक्यांचे आजार आहेत म्हणजेच कार्डियक ॲरिथमियाज आहेत, हृदयाच्या भिंतीचे आजार आहेत म्हणजे आपल्याला कार्डिओमायोपॅथी सारखे आजार, आणि हार्ट फेल्युअर ज्याची समस्या गेल्या काही वर्षात वाढत आहे. ह्यासाठी आपल्याला सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेतच. पण त्याच्या पुढे जाऊन हृदयविकार ज्यांनी होतो, ज्याच्यासाठी म्हणजे मधुमेह झाला म्हणजे ज्याला डायबिटीस म्हणतो, हायपरटेन्शन, BP आहे, हायपरलिपिडेमिया किंवा कोलेस्ट्रॉलची समस्या आहे, ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा आहे, आणि या अनुषंगाने असणारे आजार ह्यांचंही निराकरण एकत्रितपणे एका छताखाली केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी सर्वसामान्य गरजू रुग्णांना आज मदत दिली जाते. आणि म्हणूनच जगभरामध्ये आज डॉक्टर राहुल सावंत यांची ओळख हृदय मित्र अशी झालेली आहे. आणि त्याच अनुषंगाने आजचाही जनजागृतीपर कार्यक्रम खास करून आपण करत आहोत. आणि यामध्ये आपल्याला हृदय मित्र असणारे डॉक्टर राहुल सावंत सर हे मार्गदर्शन करणार आहेत. पण तत्पूर्वी प्रेक्षकांसाठी नम्र निवेदन, आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. हे हृदयमित्र कार्डियक इन्स्टिट्यूटचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने हृदयविकाराने ग्रस्त रुग्णांसाठी आणि त्याच अनुषंगाने ज्यांना हृदयविकाराचा धोका आहे अशा रुग्णांसाठी किंवा ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल सारखी समस्या, लठ्ठपणासारखी समस्या आहे, त्यांच्यासाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या शिबिरांतर्गत आपल्याला विशेष करून कन्सल्टेशन, इन्व्हेस्टिगेशनमध्ये विशेष सवलत असणार आहे. तर जरूर याचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवरती बघत आहात. माझे नाव राहुल सावंत. मला एक 4.5 वर्षापूर्वी हार्ट अटॅक आलेला होता. तर डॉक्टर राहुल सावंत यांनी माझी अँजिओप्लास्टिक केली. आता मी ठणठणीत आहे आणि फॉलोअपला नेहमी त्यांच्याकडे येत असतो आणि व्यवस्थित मला चांगलं मार्गदर्शन करतात. आता मी व्यवस्थित आहे. कार्यक्रमाकडे वेळत असताना आपण पुन्हा एकदा स्वागत करूया डॉक्टरांचं. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. आज संपूर्ण जग आपल्याला हृदय मित्र म्हणून ओळखतंय, कारण आपण जे अत्याधुनिक उपचार आहेत ते सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचवलेले आहेत, तेही त्यांना परवडणाऱ्या सवलतीच्या दरामध्ये. आणि खरोखर मी म्हणेन की एक मोठा उपक्रम ह्या अनुषंगाने आपण हाती घेतलेला आहे. पहिला प्रश्न माझा हाच आहे की एक इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून कोणकोणत्या प्रकारचे रुग्ण आपल्याकडे येतात? या ठिकाणी एक सुंदर मॉडेलही हार्टचं आणलेलं दिसतंय आम्हाला, काय सांगता येईल? तर या मॉडेलमध्ये तुम्ही पाहाल की हे हृदयाच्या मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला रक्तवाहिन्या दिसतात. या रक्तवाहिन्या ज्या दिसत आहेत या रक्तवाहिन्या हृदयाच्या वरच्या बाजूला म्हणजे सरफेसवरती त्या असतात आणि या रक्तवाहिन्या हृदयाला रक्तपुरवठा करतात. या हृदयांच्या रक्तवाहिन्यांना जेव्हा अडथळा निर्माण होतो किंवा ब्लॉकेज निर्माण होतं तेव्हा तुम्ही त्याला हार्ट अटॅक नावाने ओळखलं जातं किंवा त्याला अंजायना नावाचा आजार पेशंटला होतो. तर हे आहे हृदयाच्या बाहेरील आवरण आणि त्याच्यावरती असणाऱ्या रक्तवाहिन्या. जेव्हा आता मी हृदयाचा कप्पा ओपन करतो तुम्हाला दाखवण्यासाठी, तर जेव्हा हा हृदयाचा कप्पा ओपन केला त्या दिवशी तुम्हाला इथे जाणवेल की हे हृदयाची भिंत आहे. याला आपण हृदयाचा स्नायू किंवा मसल असं म्हणतो. जेव्हा त्या
या भिंतीचा आजार होतो, मसलचा आजार होतो, त्याला कार्डिओमायोपॅथी असं म्हणतात. जेव्हा हार्ट कमजोर होतं, हार्ट पंप करत नाही आणि याच्यामुळे हार्ट फेल्युअर होतं. दुसरा या झडपा आहेत यांचा आजार जेव्हा होतो त्याच्यामध्ये लिकेज होऊ शकतं किंवा ही झडप बारीक होऊ शकते. त्याला मायट्रल स्टेनॉसिस किंवा ॲओर्टिक स्टेनॉसिस किंवा मायट्रल रिगज, ॲओर्टिक रिगजिटेशन असे वेगवेगळे नावं आहेत, ज्याच्यामध्ये हृदयाची झडप ही बारीक होते किंवा ती व्यवस्थित बंद होत नाही आणि त्याच्यामध्ये ब्लड रिव्हर्स जातं, त्याच्यामध्ये लिकेज तयार होतं. जेव्हा या मोठ्या रक्तवाहिन्यात त्यांचे पण आजार होऊ शकतात. त्याला ॲओर्टिक ॲन्युरिझम म्हणजे फुगा येतो या मोठ्या रक्तवाहिन्यात, त्याला ॲओर्टिक ॲन्युरिझम म्हणतात. सो आपण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे पेशंटला जन्मजात काही आजार असू शकतात, त्याच्यामध्ये होल असतं. या 2 कप्प्यांमध्ये ज्याला होल असतं त्याला VSD असं म्हणतात किंवा वरच्या चेंबरमध्ये जेव्हा होल असतं या 2 चेंबर्सच्यामध्ये त्याला ASD असं म्हणतात. तसंच ह्या ज्या झडपा आहेत त्याही जन्मताच बारीक असू शकतात, त्याला कंजेनाइटल ॲओर्टिक स्टेनॉसिस असं म्हणू शकतो. नमस्कार, मी उमेश गायकवाड. गेल्या 3 वर्षापूर्वी मला तीव्र हृदयविकाराचा झटका आला होता. त्याच्यामध्ये मी डॉक्टर राहुल सावंत यांच्या हृदयमित्र क्लिनिक या ठिकाणी ॲडमिट झालो. माझ्यावरती योग्य व अत्याधुनिक असे उपचार त्यांनी त्या ठिकाणी केले व मी आज निरोगी व आनंदी जीवन जगत आहे. पुढील 1 महिन्यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे हृदयमित्र कार्डियक इन्स्टिट्यूटद्वारे, ज्या अंतर्गत आपल्याला सवलतीच्या दरामध्ये निदान आणि उपचार मिळणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघतात, हे हृदयमित्र कार्डियक इन्स्टिट्यूटचे हेल्पलाईन नंबर आहेत. याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांमध्ये असणाऱ्या सवलतीचा लाभ घेऊ शकता. सर, अशी लक्षणं घेऊन ज्या रुग्ण आपल्याकडे येतात तेव्हा कशा रीतीने प्रारंभिक चाचणी होतात की बाबा ह्याला हृदयविकाराचा धोका आहे किंवा नाही आहे, आणि उपचार पण त्यावरती कसे कसे केले जातात? आता प्रथम आपण चाचण्यांकडे येऊया. आपण ज्या टेस्ट करतो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली टेस्ट आहे ECG, दुसरी टेस्ट आहे त्याचा 2D एको, हृदयरोगचा स्कॅन आहे 2D एको, जो सोनोग्राफी स्कॅन आहे. आणि तिसरी गोष्ट, जर ECG एको नॉर्मल असेल आणि हार्ट अटॅकची सिच्युएशन नसेल तर आम्ही त्यांना स्ट्रेस टेस्ट करायला लावतो. परंतु जर हार्ट अटॅकसारखं सिच्युएशन असेल तर त्यांना आम्ही एक ब्लड टेस्ट केली जाते, तिचं नाव आहे ट्रोपोनिन टेस्ट, जी आमच्याकडे बेडसाईड उपलब्ध आहे. आमच्याकडे लॅबोरेटरी पण आहे आमच्या क्लिनिकमध्ये, संस्थेमध्ये, आणि तिथे आम्ही ट्रोपोनिन टेस्ट करतो. जर ट्रोपोनिन टेस्ट पॉझिटिव्ह आली याचा अर्थ पेशंटला हार्ट अटॅक आलेला आहे. आणि जर पेशंटला हार्ट अटॅक आलेला असेल तर त्याची स्ट्रेस टेस्ट केली जात नाही, डायरेक्ट त्या पेशंटला आपण अँजिओग्राफीला पाठवतो. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही समजावून घ्या. समजा आपल्याला वाटतं की पेशंटला हार्ट अटॅक आहे किंवा त्याला ताबडतोब आपल्याला ॲडमिट करण्याची गरज आहे, तर पेशंटला ताबडतोब आपल्याला 300 मिलीग्रॅमची ॲस्पिरिनची गोळी त्याच्या जिभेखाली दिली जाते, जेणेकरून जर ॲस्पिरिनची गोळी दिली तर हृदयरोगामुळे मरण्याचं प्रमाण हे आपण 30% कमी करू शकतो. दुसरी गोळी तुम्ही सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवा, तिचं नाव आहे सॉर्बिट्रेट किंवा आयसोसॉर्बाइड डायनायट्रेट. ही सॉर्बिट्रेटची गोळी जी आहे ती 5 मिलीग्रॅमची गोळी मिळते. या दोन्ही गोळ्यांची किंमत अगदी 50 पैसे एवढीच आहे आणि या गोळ्या तुम्ही घरी ठेवा. जेव्हा पेशंटला छातीत दुखतंय, दम लागतोय, असं वाटतं की तुम्हाला हार्ट अटॅक आला तर ही सॉर्बिट्रेटची गोळी तुम्ही जिभेखाली द्या आणि याच्याने सुद्धा हृदयाचा रक्तपुरवठा ताबडतोब विदिन मिनिट्स वाढतो आणि तुम्हाला पेशंटला हॉस्पिटलला घेऊन जाण्यापर्यंतचा वेळ मिळतो. म्हणजे पेशंटचं मृत्यूचं प्रमाण या 2 गोळ्या आपण पेशंटला दिल्या तर कमी करू शकतो. हार्ट अटॅक हे 2 प्रकारे डिवाइड केले जातात, एक तर मेजर हार्ट अटॅक आणि दुसरं म्हणजे मायनर हार्ट अटॅक. आपण पहिलं मेजर हार्ट अटॅकबद्दल बोलूया, कारण मेजर हार्ट अटॅक हा ताबडतोब जीव घेऊ शकतो, ताबडतोब पेशंटचा मृत्यू होऊ शकतो. आपण तिथे ताबडतोब पेशंटची अँजिओप्लास्टी करतो. अँजिओप्लास्टी ही जीव वाचवणारी ट्रीटमेंट आहे. अँजिओप्लास्टीबद्दल लोकांच्या बरेच संभ्रम असतात, परंतु जेव्हा हार्ट अटॅक येतो तेव्हा अँजिओप्लास्टी हीच गोल्ड स्टँडर्ड ट्रीटमेंट आहे. जर आपण विदिन 1 आवर जेव्हा त्रास होतो त्याच्यापासून 1 तासामध्ये, म्हणजे गोल्डन आवर किंवा गोल्डन पिरियड जो आपण म्हणतो, तो हा 1 तास हा गोल्डन पिरियड आहे. जर या 1 तासामध्ये जर आपण पेशंटची अँजिओप्लास्टी केली तर पेशंटचा जीव वाचतो, पेशंटच्या हृदयाला कुठलंही नुकसान होत नाही, इजा होत नाही आणि पेशंटचं जे पंपिंग फंक्शन आहे, त्याला इजेक्शन फ्रॅक्शन आपण म्हणतो, ते नॉर्मल राहण्यास मदत होते. आणि समजा पेशंटला हार्ट अटॅक नाही आहे, पेशंटला फक्त अंजायनाचा त्रास होतोय, आपण सस्पेक्ट करतो की पेशंटला ब्लॉकेज असेल, तर ही प्लॅन ट्रीटमेंट आपण करू शकतो. पेशंटला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू, अँजिओग्राफी करू आणि अँजिओग्राफी केल्यानंतर जे काही त्याच्यातून निष्पन्न होईल, एक तर ब्लॉकेज नसेल किंवा 50%पेक्षा कमी ब्लॉकेज असेल, अशा पेशंटला फक्त मेडिसिन्सवरती ट्रीटमेंट दिली जाते. त्यांना अँजिओप्लास्टी किंवा बायपासची गरज नाही. दुसरं म्हणजे जर पेशंटला 70% वरती ब्लॉकेजेस असतील मेन रक्तवाहिन्यांमध्ये तरच त्याला अँजिओप्लास्टी केली जाते. छोट्या मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये, ब्रँचेसमध्ये, साईड ब्रँचेसमध्ये जर ब्लॉकेजेस असतील तर त्याला अँजिओप्लास्टी करायची मेजॉरिटी वेळेला गरज नसते.
तिसरी गोष्ट म्हणजे जर पेशंटला बऱ्याच ठिकाणी ब्लॉकेजेस असतील, मेन रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज असेल तर बायपास ऑपरेशन सजेस्ट केलं जातं. बायपास म्हणजे ओपन हार्ट सर्जरी. तर या 3 प्रकारच्या ट्रीटमेंट पेशंटला अँजिओग्राफीनंतर मिळू शकतात. बापूसाहेब शिरोळे, मला 31 डिसेंबर 2016ला हार्ट अटॅक आला होता. त्यावेळेस डॉक्टर राहुल सावंत सरांनी माझी एन्जिओप्लास्टी केली. गेले 10 वर्ष झालं नियमित गोळ्या औषधे त्यांच्याकडे घेत आहे आणि त्यांची ट्रीटमेंट खूप छान आहे. ते एकदम छान प्रकारे ट्रीटमेंट देऊन आज चांगला आयुष्य जगत आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली हृदयमित्र कार्डियक इन्स्टिट्यूटमध्ये सर्व प्रकारच्या हृदयविकारासाठी आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन, लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटीच्या रुग्णांसाठी नवीन उपचार उपलब्ध झालेले आहेत, तेही सवलतीच्या दरामध्ये. या व्यतिरिक्त सर्व सरकारी, निमसरकारी आणि विमा कंपन्यांच्या पॅनलवरती आहे हृदयमित्र कार्डियक इन्स्टिट्यूट. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा हृदयविकार असो, आपण निराश होऊ नका, जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हृदयमित्र कार्डियक इन्स्टिट्यूटचा हेल्पलाईन नंबर आहेत, त्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि पुढील 1 महिन्याची विशेष सवलत आहे निदान आणि उपचारांमध्ये, त्याचा लाभ घेऊ शकता. या व्यतिरिक्त ग्रामीण भागातील तालुका पातळीवरील रुग्णांसाठी व्हिडिओ कन्सल्टेशन, ऑनलाईन सल्ला, व्हॉट्सअपद्वारे सल्लाही उपलब्ध आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या अनुषंगाने मला विचारायचं की बऱ्याचदा जेव्हा ब्लॉकेजेसची समस्या आढळते अँजिओग्राफीमध्ये तेव्हा कन्फ्युजन असतं बऱ्याचदा रुग्णांना की अँजिओप्लास्टी करावी की बायपास. तर आज अँजिओप्लास्टीचे काय ॲडव्हान्टेज आहेत हेही आम्हाला सांगा आणि हा निर्णय कसा केला जातो. आता अँजिओप्लास्टी केव्हा करायची आणि बायपास केव्हा करायची याच्यासाठी स्कोरिंग सिस्टम असतात. या स्कोरिंग सिस्टम त्याची अँजिओग्राफी बघून एक टेक्निकल स्कोअर बनवला जातो. त्याच्यामध्ये कुठल्या ठिकाणी रक्तवाहिनीला ब्लॉकेज आहे, किती कॉम्प्लिकेटेड आहे, अँजिओप्लास्टी करायची झाली तर किती स्टेंट टाकायला लागतील, किती जॉईंट्स त्या ठिकाणी आलेले आहेत, किती मेजर रक्तवाहिन्या इन्वॉल्ड आहेत, किती मायनर रक्तवाहिन्या इन्वॉल्ड आहेत, किती कॅल्शियम जमा झालेलं आहे आणि किती मेन ठिकाणी म्हणजे रक्तवाहिन्या मेन आहेत का नाही आहेत, ह्याच्यामध्ये किंवा तोंडाशी आहेत का, ॲओर्टाच्या जवळ आहे का, या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. हृदयाचं पंपिंग फंक्शन किती आहे, किडनी फंक्शन किती आहे, पेशंटचं डायबिटीस आहे की नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये कन्सिडर केला जातो. आणि जर पेशंटला खूपच कॉम्प्लिकेटेड अँजिओप्लास्टी लागणार असेल, पेशंट डायबेटिक असेल तर पेशंटला जनरली बायपास सांगितलं जातं. जर पेशंट नॉन डायबेटिक असेल, त्याला डायबिटीस नाही आहे, पेशंट चांगला आहे, पंपिंग फंक्शन चांगला आहे आणि रक्तवाहिन्यांमध्ये 2-3 स्टेंट टाकून किंवा 4 स्टेंट टाकून अँजिओप्लास्टी करता येईल. याच्यामध्ये पण बऱ्याच टेक्निकॅलिटीज आहेत, त्या तुम्हाला मी एक्सप्लेन नाही करू शकणार, परंतु या सर्व टेक्निकॅलिटीजचा अभ्यास करून पेशंटला अँजिओप्लास्टी द्यायची का बायपास द्यायची याचा विचार डॉक्टरकडून केला जातो. सर, या अनुषंगाने अर्थातच हृदयाचा एक आजार म्हणूया कार्डिओमायोपॅथी किंवा इतरही विविध आजारांनी किंवा हार्ट अटॅक नंतर सुद्धा हार्ट फेल्युअरची समस्या ही खूप आपल्याला वाढलेली आढळते गेल्या काही वर्षांमध्ये. त्याविषयी आम्हाला काय सांगाल आणि आता त्यामध्ये काय उपचार आपण देऊ शकतो. तर हार्ट फेल्युअर ही समस्या आता वाढत चाललेली आहे. आता याची लक्षणं काय असतात, तर याची लक्षणं अशी आहेत की पेशंटला दम लागतो. जो आपण बघाल की नॉर्मल माणूस किती काळ चालू शकतो आरामात, त्यांना दम लागत नाही, पण ही माणसं जेव्हा हार्ट फेल्युअरमध्ये असतात तेव्हा त्यांना घरातल्या घरात चालला तरी दम लागतो, जेव्हा ते टॉयलेटला जातात तेव्हा दम लागतो, ते बसलेले असतात तरी दम लागतो, ते झोपलेले असतात तर अचानक दचकून जागे होतात, दम लागलेला असतो खूप. आणि हे एक या रोगाचं लक्षण आहे. खूप दम लागतो, खोकला येत असतो, सारखा खोकला येतो, जो नॉर्मल खोकल्याचं औषध घेण्याचा पेशंट प्रयत्न करतो परंतु खोकला बरा होत नाही, तर तो हार्ट फेल्युअरचं लक्षण असू शकतं. तिसरं महत्त्वाचं लक्षण म्हणजे पायाला सूज यायला लागते, पायाला सूज येते, चेहऱ्याला सूज येते, पोट फुगतं, पोटामध्ये दुखायला लागतं, पोटात पाणी होतं, हे हार्ट फेल्युअरचं लक्षण असू शकतं. त्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या टेस्ट आहेत. त्याच्यामध्ये टेस्टचं नाव आहे NT-proBNP टेस्ट. ही ब्लड टेस्ट आहे. ही ब्लड टेस्ट केल्यानंतर आपल्याला कळतं की पेशंटला हार्ट फेल्युअर आहे किंवा नाही. हार्ट अटॅकला ट्रोपोनिन टेस्ट वापरली जाते आणि हार्ट फेल्युअरला NT-proBNP टेस्ट वापरली जाते. हार्ट फेल्युअरच्या ट्रीटमेंट्स या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत. मी आता हार्ट फेल्युअरमध्ये वर्षे 2004 पासून मी या विषयामध्ये तज्ज्ञ आहे. ॲक्च्युली गेले 22 वर्ष मी हार्ट फेल्युअरमध्ये काम करतो आहे. माझ्याकडे हजारो पेशंट आहेत ज्यांना हार्ट फेल्युअर आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या ड्रग्ज आहेत, मेडिसिन्स आहेत. ह्याच्या 6 प्रकारच्या वेगवेगळ्या मेडिसिन्स या बहुतेक पेशंट्सला चालू असतात.
आणि या मेडिसिन्समुळे हार्ट फेल्युअर आपण कंट्रोल करू शकतो. आता हार्ट फेल्युअरमध्ये अजून पण एक महत्त्वाची ट्रीटमेंट आहे, तिला म्हणतात ICD. हा स्पेशल पेसमेकर आहे आणि हा पेसमेकर मी आज तुम्हाला दाखवण्यासाठी इथे आणलेला आहे. तर मगाशी दाखवलं सिम्पल पेसमेकर आणि हा झाला ICD नावाचा पेसमेकर. तर हा ICD पेसमेकर काय आहे की याच्यामध्ये ही जी बॅटरी युनिट आहे, या बॅटरी युनिटमध्ये शॉक डिलिव्हर करण्याचं तंत्रज्ञान आहे. ही बॅटरी हाय व्होल्टेज बॅटरी आहे आणि प्रत्येक वेळी जर पेशंटला जेव्हा वेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया होतो, त्याचा जीव जाण्याची भीती असते, त्यावेळेला याच्यामध्ये शॉक दिला जातो. साधारण 36 जूलचा शॉक हे मशीन देऊ शकतं. त्याच्यामध्ये वेगवेगळे पेसमेकर टेक्नॉलॉजी पण आहे आणि ICDने पेशंटची अचानक मृत्यू होण्याचं जे प्रमाण आहे ते आपण कमी करू शकतो. सर्व पेशंटला हे दिलं जात नाही. ज्या पेशंटचं हार्ट पंपिंग 30% पुढे वाढत नाही, ट्रीटमेंट देऊन सुद्धा अशा लोकांना आपण ICD देतो. या ICDमध्ये काय असतं की जेव्हा पेशंट मृत्यू पडणार असतो तेव्हा तुम्ही बऱ्याच वेळेला हॉस्पिटलमध्ये किंवा ICUमध्ये किंवा मूव्हीमध्ये बघितलं आहे की डॉक्टर येतात, त्याला CPR देतात, पंपिंग करतात आणि शॉक दिला जातो. जेव्हा पेशंट बाहेर असतो, दवाखान्यात नसतो, तेव्हा शॉक कसा देणार आणि तिथे डॉक्टरांची टीम पोचू शकत नाही. तर अशा पेशंटला ICD शॉक देतो. त्याच्यामध्ये स्मार्ट तंत्रज्ञान आहे. त्याला समजतं की हार्टचा रिदम काय आहे, ते स्वतः डिटेक्ट करतं आणि डिटेक्ट करून पेशंटला शॉक दिला जातो. पेशंटला टाईम मिळतो हॉस्पिटलला येईपर्यंत. माझं नाव सुरेखा आहे. मला हृदयाचा त्रास होता. मला राहुल सरांनी प्रेसमेकर बसवले, त्यामुळे माझी तब्येत आता छान आहे. एकदमच छान ट्रीटमेंट देत आहेत ते सध्या. आपल्याला आता हृदयमित्र कार्डियक इन्स्टिट्यूटमध्ये आता नवीन स्वरूपाचे उपचार उपलब्ध झालेले आहेत. ज्यांना हार्ट फेल्युअर झालेले आहे, हृदयाची पंपिंग कमी झालेली आहे, कार्यक्षमता कमी झालेली अशा रुग्णांसाठी आहेतच. पण त्याच अनुषंगाने पुन्हा एकदा ब्लॉकेजेस असणारे रुग्ण म्हणजेच हृदयाच्या रक्तवाहिन्यांचा आजार, करोनरी आर्टरी डिसीज ज्याला म्हटलं जातं, अंजायना म्हटलं जातं, हार्ट अटॅक डिसीज म्हटलं जातं, त्याच अनुषंगाने हृदयाच्या झडपांचे आजार म्हणजे व्हॅल्युलर डिसीज आहेत, नाडीचे ठोक्यांचे आजार आहेत म्हणजेच अरिथमियाज आहेत ज्याच्यामध्ये पेसमेकरचा वापर केला जातो, किंवा त्याच अनुषंगाने हृदय विकाराला कारणीभूत असणारे मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणासारखे जे आजार आहेत, या सर्वांसाठी आता सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आपल्याला उपलब्ध आहेत हृदयमित्र कार्डियक इन्स्टिट्यूटमध्ये. आणि विशेष करून पुण्याच्या सर्व नामवंत हॉस्पिटलमध्ये हृदयमित्र असणारे डॉक्टर राहुल सावंत सर आपली सेवा देत आहेत, ज्याच्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आहे, रुबी हॉल क्लिनिक आहे, वाडिया आहे, जहांगीर आहे, नोबल हॉस्पिटल आहे. सर्व नामवंत हॉस्पिटलना आज सेवा देत आहेत डॉक्टर राहुल सावंत सर. आणि हृदयमित्र कार्डियक इन्स्टिट्यूट ही आपल्यासाठी 24 तास या ठिकाणी सर्व हृदयविकाराच्या ग्रस्त रुग्णांसाठी आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा ह्या रुग्णांसाठी आज होलिस्टिक अप्रोच घेऊन सेवा देत आहे. पुढील 1 महिन्यासाठी शिबिर असणारे, ज्या अंतर्गत सवलतीच्या दरामध्ये निदान आणि उपचार उपलब्ध आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी ते आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, अर्थातच या अनुषंगाने हृदयमित्र कार्डियक इन्स्टिट्यूटच्या असणाऱ्या कार्याविषयी सांगा. पेशंटला योग्य सेवा योग्य दरामध्ये होलिस्टिक अप्रोचने देणं हा आमच्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. तर या अनुषंगाने आमच्याकडे पुण्यामध्ये मार्केट यार्डच्या एरियामध्ये हृदयमित्र कार्डिया क्लिनिक नावाची आमची संस्था आहे. या ठिकाणी हार्ट पेशंटचं कन्सल्टेशन होतं. त्यांच्या बेसिक टेस्ट म्हणजे ECG, 2D एको, स्ट्रेस टेस्ट, होल्टर टेस्ट, 24 तासाचा ॲम्ब्युलेटरी BP मॉनिटर, 72 तासाचा होल्टर मॉनिटर, पॅच, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट इथे केल्या जातात. आमच्याकडे आहार तज्ज्ञ उपलब्ध आहेत. आमच्याकडे क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट उपलब्ध आहेत. आमच्याकडे स्वतःची फार्मसी आहे जिथे पेशंटला ताबडतोब मेडिसिन्स मिळू शकतात. आमची स्वतःची SCC डायग्नॉस्टिक सेंटर म्हणून आमचं SCC डायग्नॉस्टिक सेंटरची लॅब आहे. इन हाऊस आम्ही लॅब बनवलेली आहे. प्रत्येक पेशंटची टेस्ट रिझल्ट आम्हाला अर्ध्या तासात उपलब्ध होतो. अशी कुठलीही संस्था नाही जी ताबडतोब तुम्हाला पेशंटचा ब्लड रिझल्ट उपलब्ध करून देते. आम्ही सर्व होलिस्टिक पद्धतीने अरेंज केलेलं आहे आणि पेशंटला वारंवार आम्ही मार्गदर्शन करतो, त्यांचे लेक्चर्स घेतो आणि प्रिव्हेन्शन कसं करता येईल त्यांना हृदयरोगापासून, त्यांना आत्मविश्वास कसा वाढवता येईल, त्यांना परत आपल्या आयुष्यात नॉर्मलपणे कसं जगता येईल याचं एक ट्रेनिंग आम्ही त्यांना देतो. त्यामुळे असं होलिस्टिक केअर देणारी पुण्यामधली आमची एकमेव संस्था आहे. मला वाटतं हृदयमित्र कार्डियक इन्स्टिट्यूट एक आज वरदान सिद्ध झालेले आहे सर्वच हृदयविकाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी. पण ज्यांना हृदयविकाराचा धोका आहे म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईडची समस्या आहे किंवा त्याच अनुषंगाने लठ्ठपणा आहे, स्मोकिंगसारखं व्यसन असो किंवा विशेष करून ज्यांच्या मध्ये अनुवंशिकता आहे म्हणजे ज्यांच्या फॅमिलीमध्ये हृदयविकाराने ग्रस्त रुग्ण आहेत, अशा सर्वांसाठी एक वरदान स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत.
या ठिकाणी आणि विशेष करून पुढील 1 महिन्यासाठी शिबिर असणार आहे, ज्या अंतर्गत सवलत आहे निदान आणि उपचारामध्ये सर्वच हृदयविकाराने ग्रस्त रुग्णांसाठी आणि विशेष करून डायबिटीज, हायपरटेन्शन, कोलेस्ट्रॉल किंवा ओबेसिटी लठ्ठपणाच्या रुग्णांसाठी आता नवीन उपचार आलेले आहेत त्यामध्ये. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. आमच्या ग्रामीण भागातील खेड्यातील रुग्णांसाठी सुद्धा ऑनलाईन सल्ला, व्हिडिओ कन्सल्टेशन उपलब्ध असणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. हृदय मित्र असणारे डॉक्टर राहुल सावंत सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सूचना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.